खिंडकर की देशमुख, कोण खरं कोण खोटं की दोघेही खोटे? बीडच्या पिंपळनेरमध्ये वाल्मिक कराडच्या कट्टर समर्थकांनी एका महिलेला अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात दोन खोट्या तक्रारींवरून राजकारण पेटलंय। त्यामुळे खासदार बजरंग सोनवणेंसह आमदार धनंजय मुंडेंचे समर्थक एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत। बीडमध्ये कुणी केल्या एकमेकांविरुद्ध खोट्या तक्रारी आणि या खोट्या तक्रारींवरून सोनवणे मुंडे यांचे समर्थक का आलेत समोरासमोर? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खिंडकर की देशमुख, कोण खरं कोण खोटं की दोघेही खोटे? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाधान खिंडकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर समाधान खिंडकर यानं धनंजय देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। समाधान खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आणि संतोष देशमुख खून खटल्यातील साक्षीदार दादा खिंडकर याचा भाऊ। बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात या परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या, पण पोलीस तपासात त्या दोन्ही तक्रारी खोट्या निघाल्या। बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री बायपासवर झालेल्या कथित राड्यावरून धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यातील वादाला राजकीय वळण लागलं आणि मग बीड जिल्ह्यात या दोन खोट्या तक्रारींवरून राजकारण पेटलं। या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक आता आमने सामने आले आहेत। धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यात नेमका वाद तरी काय झाला सांगतो। शनिवारी रात्री बीड बायपासवर देशमुख आणि खिंडकर यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला। 30 मे रोजी रात्री 10 ते 12च्या दरम्यान हा प्रकार घडल्याचं दोन्ही तक्रारीत नमूद आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाहून परतत असताना धनंजय देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बीड जवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते। याच दरम्यान समाधान खिंडकर देखील त्याच हॉटेलात जेवणासाठी बसला होता। समाधान खिंडकर आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी आपल्याला शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार धनंजय देशमुख यांनी दाखल केली। त्यानंतर समाधान खिंडकर आणि त्याच्या इतर 3 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मग आपण आपल्या मित्रांसह आणि रील स्टार रविराज साबळे यांच्यासोबत हॉटेलात बसलो असताना आणि आपण साबळे यांना मोबाईलमधील व्हिडिओ दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकानं आपला मोबाईल हिसकावून घेतला। त्याबाबत त्याला जाब विचारला असता धनंजय देशमुखांनी अंगरक्षकाची बंदूक थेट डोक्याला लावून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार समाधान खिंडकर यानं दाखल केली। त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला। मात्र या प्रकरणातील ट्विस्ट तर आणखी पुढंच आहे। धनंजय देशमुख यांनी समाधान खिंडकर विरोधात केलेली तक्रार आणि समाधान खिंडकर यानं धनंजय देशमुख यांच्या विरोधात केलेली तक्रार या दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासल्यानंतर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलं। सखोल चौकशीत दोन्ही गुन्हे पूर्णपणे खोटे आणि पिस्टल वापराचे आरोप तथ्यहीन असल्याचं समोर आलंय। धनंजय देशमुख यांनी जीव देण्याची तर समाधान खिंडकर व त्याच्या पत्नीनं पोलीस ठाण्यातच फाशी घेण्याची धमकी दिल्यानं सुरुवातीला हे दोन्ही गुन्हे नोंदवावे लागले असं सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी सांगितलं। हे प्रकरण हाय व्होल्टेज असल्यानं पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांनी या घटनेची माहिती घेत स्वतः तपास सुरू केला। पोलिसांनी दिवसभरात हॉटेल परिसरातील 30 मे रोजीच्या रात्री 10 ते 12 वाजे दरम्यानचे सर्व CCTV फुटेज अतिशय बारकाईनं तपासले। धनंजय देशमुख, त्यांचा अंगरक्षक आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाबही नोंदवले।
मात्र या संपूर्ण तपासणीत फिर्यादींनी आपापल्या तक्रारीत नमूद केलेली बंदूक रोखण्याची किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कोणतीही घटना घडल्याचं आढळून आलं नाही। दोन्ही तक्रारदारांनी वैयक्तिक आणि जुन्या वादातून एकमेकांना अडकवण्यासाठी जाणून बुजून खोट्या तक्रारी दिल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पोलीस विभागानं अधिकृत प्रेस नोट काढून दोन्ही बाजूंचे गुन्हे खोटे असल्याचं स्पष्ट केलं। मात्र आधी गुन्हा नोंदवून नंतर पोलिसांनी घेतलेल्या यू टर्नमुळे पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार समाधान खिंडकर हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकरचा सक्का भाऊ असून त्यानं दादा खिंडकरला जीवे मारण्याची धमकी दिली होती। काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी समाधान खिंडकरवर गुन्हा दाखल झाला होता। म्हणजेच या संपूर्ण प्रकरणाला जुन्या कौटुंबिक आणि न्यायालयीन वादाची पार्श्वभूमी आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठीच या खोट्या तक्रारींचा बनाव रचण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आता मात्र बीड ग्रामीण पोलिसांनी या खोट्या तक्रारींबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। खोट्या तक्रारी देऊन पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय। तिकडे पोलिसांच्या या भूमिकेनंतर आणि खोट्या गुन्ह्यांच्या दाव्यानंतर धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत आपण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं। दरम्यान या प्रकरणात आता खासदार बजरंग सोनवणेंनी देखील उडी घेतली। त्यांनी तर थेट संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली। काल मंगळवारी त्यांनी या प्रकरणात थेट पोलिसांवर निशाणा साधला। कोणतीही शहानिशा न करता एवढ्या घाईघाईनं खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करून त्याची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दाखल झालेले गुन्हे पोलीस तपासात खोटे निघाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। याच दरम्यान धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर तर हा वाद आता आणखी वाढला। आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्याला वाटेत अडवून हवेत गोळीबार केल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केल्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले। समर्थकांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि धनंजय देशमुख यांच्या विरुद्ध निवेदन दिलं। आमदार धनंजय मुंडे यांची विनाकारण बदनामी करणाऱ्या देशमुख यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी या समर्थकांनी केली आहे। आता जाता जाता पुन्हा एकदा खिंडकर आणि देशमुख यांच्या तक्रारींकडे येऊ। पहिली तक्रार धनंजय देशमुख यांनी केली होती, तर दुसरी समाधान खिंडकर यानं केली होती। धनंजय देशमुख यांनी रविवारी 31 मे रोजी पहाटे 2:43 त्यांची फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीचा क्रमांक आहे 191। समाधान खिंडकर यानं रविवारी 31 मे रोजी पहाटे 4:57 त्याची फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीचा क्रमांक आहे 192। पोलीस तपासात मात्र या दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं समोर आलंय। आता मला हा प्रश्न पडतो की बंधू संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर गेली 1.5 वर्षापासून या प्रकरणी आपली बाजू मांडताना किंवा माध्यमांना सामोरं जाताना कायम नजर खाली ठेवून नम्रपणे बोलणाऱ्या धनंजय देशमुखांनी एखाद्या विरुद्ध तक्रार दाखल केली इथपर्यंत ठीक आहे, पण ती दाखल केलेली तक्रार खोटी निघावी हे कितपत योग्य आहे? मग त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्याला वाटेत अडवून हवेत गोळीबार केलेला जो दावा आहे तो तरी कसा खरा मानायचा? तुम्हाला काय वाटतं? खिंडकर की देशमुख, कोण खरं कोण खोटं की दोघेही खोटे? चला व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।